आता अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे ती दावोसमध्ये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत आणि कसल्याही प्रकारच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची तिथं कामगिरी सुरूच आहे। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राच्या साठीची आवश्यक घोषणा करण्यात आली। दावोस दौऱ्यामध्ये गुंतवणुकीचा पुढचा टप्पा मुख्यमंत्र्यांच्याकडून यशस्वी करण्यात आला आहे। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायब्रिड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्याकडून या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला। या दौऱ्यामध्ये आत्तापर्यंत झालेली घोडदौड आपण पटकन पाहणार आहोत। तिसऱ्या मुंबईच्या उभारणीच्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत, ज्यामध्ये रायगड पेण परिसर विकासाला वेग देण्यात आलेला आहे। ज्ञान तंत्रज्ञान आणि विशेष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर भर देण्यात आला आहे। तिसऱ्या मुंबईतून पहिल्या उद्योग प्रवण शहराची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। या उद्यमशील शहरामध्ये 1 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारला अपेक्षित आहे। घराजवळच रोजगार देऊन श्रमिकांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय, हे विशेष। दरम्यान दावोस इथं भारतीय कंपन्यांशी करार कशाला असला प्रश्न विचारून संजय राऊत तोंडघशी पडले। फडणवीसांवर टीका करणारे संजय राऊत हे तोंडघशी पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दावोस इथं जाऊन भारतीय कंपन्यांशी करार केले होते। या निमित्तानं चाललेले शब्दबाण आधी आपण पाहणार आहोत, त्यानंतरचा तपशील लवकरच। देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंडमधला दावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते। जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले। जवळपास 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होते। संजय राऊत, तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। देवा भाऊंनी दावोस मधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली। दरम्यान दावोस इथं जाऊन भारतीय कंपन्यांशी करार का असा सवाल करणारे संजय राऊत तोंडघशी का पडले ते आता आपण पाहणार आहोत। आदित्य ठाकरे जेव्हा दावोस इथं गेले होते तेव्हा त्यांनी ज्या कंपन्यांशी करार केले त्यांची नावं पहा। सोनाई इटेबल्स नावाची संस्था आहे, ज्याला आपण सोनाई पशु आहार म्हणून ओळखतो। दुसरी कंपनी आहे विश्वराज एन्व्हायरमेंट, ही पण भारतीय कंपनी आहे। आदित्य ठाकरेंनी करार केलेली तिसरी भारतीय कंपनी होती गोयल प्रोटीन। याच्याच बरोबर आदित्य ठाकरेंनी बायजू या भारतीय शिक्षण विषयक संस्थेबरोबर पण करार केलेला होता।
इतकंच नाही तर इंडो काउंट या संस्थेबरोबरही दावोसमध्ये जाऊन आदित्य ठाकरेंनी करार केला. रिन्यू पॉवर नावाची एक भारतीय कंपनी आहे जिच्या बरोबर दावोसमध्ये जाऊन आदित्य ठाकरेंनी करार केला. वोलेंट ग्रुप हा सुद्धा भारतीय आहे. याचा करार झाला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात दावोसमध्ये. ग्रामशी बिझनेस हब प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, हिच्या बरोबरचा करारही दावोसमध्ये झाला आणि तोही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात. GR ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आदित्य ठाकरेंनी दावोसमध्ये जाऊन भारतीय कंपनीशी करार केला. त्यात टाटा रिअलिटी हे आणखी एक नाव आहे. टाटा रिअलिटीच्या सोबत आदित्य ठाकरेंनी दावोसमध्ये जाऊन करार केला होता. तेव्हा ठाकरे सरकारचे दावोस इथंही भारतीय कंपन्यांशी करार झाले होते, हे लक्षात घेण्यासारखं आहे. महाराष्ट्र सरकार दावोस इथं फक्त भारतीय कंपन्यांशीच करार करतंय असं नाही, तर महाराष्ट्र सरकारनं तिथे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर, उद्योग समूहांच्या बरोबर करार केलेले आहेत आणि यामुळे राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक आणण्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे. फडणवीस सामंत ही आपल्या मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधींची जोडगोळी याबाबत प्रयत्नशील आहे. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विविध आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या सोबत गुंतवणूक विषयक चर्चा केली आहे. रायगड पेण परिसराच्या विकासामध्ये पुढाकार घेणारे आंतरराष्ट्रीय उद्योग समूह कोणते आहेत जे महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत ते पहा. हवाना ग्रुप, रिपब्लिक ऑफ कोरिया, SSB ग्रुप, स्वित्झर्लंड, ट्रिबेका डेव्हलपर, अमेरिका, एन्सार फेडेक्स समूह, अमेरिका, रिव्हर रिसायकल समूह, फिनलंड, MGSA समूह, दुबई, स्पेसिस होल्डिंग हा सिंगापूरचा उद्योग समूह आहे. मेपल ट्री समूह, सिंगापूर, GNV आणि इंडो स्पेस पार्क समूह, सिंगापूर या आंतरराष्ट्रीय समूहांशी दावोस इथं महाराष्ट्र सरकारचे करार झालेले आहेत. दरम्यान दावोस दौऱ्यामध्ये फडणवीस यांचा जागतिक अर्थनेतृत्वाशी सुद्धा संवाद होतोय. मुख्यमंत्री आणि जगातील अर्थविषयक महत्त्वाचे घटक हे परस्परांशी संवाद साधत भारतातल्या तसंच महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीसाठी भेटीगाठी करताना दिसतायत. दावोसच्या दौऱ्यामध्ये कुणाकुणाशी फडणवीसांच्या भेटी झाल्या ते आता आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्यामध्ये भेट झाली. महाराष्ट्र हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्यासाठी फडणवीस आणि बंगा यांच्यात चर्चा झालेली आहे. ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. महाराष्ट्राच्या EV धोरणाची सुंग किम यांच्याकडून प्रशंसा तर झालीच, पण त्याचबरोबर ह्युंदाईच्या पुणे प्रकल्पाच्या उद्घाटनाला फडणवीसांनी यावं असं त्यांना निमंत्रणही देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ड यांच्यातही चर्चा झालेली आहे. JBICचे गव्हर्नर याशिनोबुमित्सू यांनी भारत आणि जपान सहकार्य संबंधात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील EV बसच्या हरित गुंतवणुकीच्या मोठ्या संधी या निमित्तानं त्यांना दाखवण्यात आल्या. AP मोलार मर्सेकचे CEO विन्सेंट क्लार्क आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट दावोस इथं झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये $2.5 बिलियन गुंतवणुकीचं सूतोवाच या बैठकीमध्ये झालंय. भारत आणि युरोपियन युनियन सप्लाय चेन कॉरिडॉर याबाबत सुद्धा दोघांनी चर्चा केली. फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्यावियो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दावोस इथं भेटले आहेत. मुंबईमध्ये मे-जूनच्या दरम्यान होणाऱ्या सर्क्युलर इकॉनॉमी परिषद आयोजित करण्याबाबत यात दोघांची चर्चा झाली.
इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन्स टोपेल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची दावोस इथं भेट झाली आहे. संशोधन क्षेत्रामध्ये भागीदारीच्या बाबत या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. हॅवलेट पॅकार्ड म्हणजेच HP या कंपनीच्या अध्यक्षा पॅट्रिका रुसो तसंच त्याच्या वरिष्ठ उपाध्यक्षा भावना अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोस इथं भेट घेतली. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर करून सुरक्षा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे सहकार्य वाढवता येईल यासाठी या तिघांमध्ये चर्चा झाली आहे. अँटोरा एनर्जीचे CEO अँड्र्यू पॉनेक यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झालेली आहे. दावोसमधल्या या भेटीत थर्मल एनर्जी साठवणूक याबाबत दोघांमध्ये परस्पर चर्चा झाली आहे. MIT मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रॉसन वर्सल यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली आहे.